नमस्कार भावी अंगणवाडी मुख्य सेविकांनो. तर या ठिकाणी आपण महिला व बालविकास विभागासाठी क्वेश्चन वगैरे पाहत आहोत. जवळपास आपण 15 भाग प्रोव्हाइड केलेले आहेत आणि महत्त्वाची सूचना म्हणजे काय, आत्तापर्यंत जे भाग झालेले आहेत 15 भाग त्या सगळ्यांची PDF एकत्रित आपण बनवलेली आहे. काही महिला आहेत की जे जॉब वगैरे करतात किंवा मुलीसुद्धा जॉब वगैरे करतात, त्यांना व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ वगैरे पुरेसा मिळत नसतो. त्या कारणाने आपण PDF सुद्धा बनवलेली आहे 15 भागांची. त्या ठिकाणी उत्तरेसुद्धा हायलाईट करून दिलेली आहेत. त्यामुळे ती ज्यांना हवे असेल त्यांनी खाली माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF वगैरे म्हणजे ती मिळून जाईल. तर लक्षात असू द्या, त्याची स्पेसिफिक फीसुद्धा जास्त नाही आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला ₹2 पर कॉस्ट म्हणजेच काय, फक्त झेरॉक्स कॉस्ट त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळे त्वरित लवकरात लवकर त्या घ्या. तर पहा, पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट असतील पदभरती संदर्भात कोणत्याही असू द्या तर अवश्य कमेंट करा. तर पहा, पहिला प्रश्न महाराष्ट्रातील शहरी भागात झोपडपट्ट्यांमध्ये या ठिकाणी अंगणवाड्यांची स्थापना कधी केली गेली? तर महाराष्ट्रामध्ये शहरी भागात ज्या काही झोपडपट्ट्या होत्या, झोपडपट्ट्या म्हणा किंवा गलिच्छ वस्ती वगैरे म्हणा, तर त्याच्यामधील विद्यार्थ्यांचा वगैरे बालकांचा विकास व्हावा त्याकरिता या ठिकाणी अंगणवाड्यांची स्थापना वगैरे कधी सुरू करण्यात आली? तर जुलै 1979 पासून ही सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि सर्वात पहिली या ठिकाणी हे शहरामध्ये वगैरे झोपडपट्ट्या जर विचार केला तर सोलापूर या शहरामध्ये जवळपास 21 अंगणवाड्या या ठिकाणी स्थापना वगैरे करण्यात आलेल्या आहेत. आणि हे स्थापन करण्याचं काम कोणी केलं? तर महाराष्ट्र समाज कल्याण विभागानं. लक्षात असू द्या, हे छोटे की पॉईंट लक्षात असू द्या. थोडाफार इतिहास आपण मागचा शोधून काढूया आणि हे प्रश्न वगैरे जे आहेत ते तुम्हाला पडू शकतात, कारण का हे इतिहासा संबंधित आहेत. तर 21 अंगणवाड्या सोलापूरमध्ये एक मान्यताप्राप्त झोपडपट्ट्यामध्ये या अंगणवाड्यांची सुरुवात वगैरे किंवा स्थापना वगैरे महाराष्ट्र समाज कल्याण विभागाने केलेली आहे. त्यानंतर महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह डॅश या वर्षी सुरू केलं किंवा कोणत्या वर्षी सुरू केलं? तर लक्षात असू द्या, त्यांनी जे आहे ते 28 जानेवारी 1863 मध्ये हे बाल प्रतिबंध गृह म्हणजे गर्भपात वगैरे करणाऱ्यांवर हे प्रतिबंध वगैरे लावण्यासाठी त्यांनी हा गृह वगैरे सुरू केला. तर हाही लिहून घ्या, 28 जानेवारी 1863 मध्ये त्यांनी खूप सारी म्हणजे कार्य वगैरे केलेली आहेत. जवळपास त्यांनी 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली, हेही लक्षात असू दे. त्यांचे आपण कार्य खूप सारे पाहिलेले आहेत मागच्या सेशनमध्ये आणि येत्या पुढे आपण सुद्धा पाहूया, काळजी नका करू. त्यानंतर पुढचा प्रश्न, झोपरजा नावाची कादंबरी कोणी लिहिली? तर झोपरजा नावाची कादंबरी या ठिकाणी तुम्हाला कमेंट करायचं आहे की कोणी लिहिलेली आहे आणि नेमकं त्या कवीबद्दल किंवा त्या लेखकाबद्दल थोडीफार माहितीसुद्धा लिहून घ्या. आता म्हणजे मी एक महत्त्वाचे कॉन्सेप्ट क्लिअर करतो. हे बालकवी आहेत पु ल देशपांडे यांच्या बाबतीत एक महत्त्वाची कादंबरी म्हणा किंवा त्यांचे साहित्य म्हणा जे की खूपदा परीक्षेला दिसतं, ते कोणतं आहे? व्यक्ती आणि वल्ली म्हणून. हे हल्ली खूप गाजतं वगैरे आणि त्यांच्यावर खूपदा प्रश्न वगैरे पडलेला आहे. आणि विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना म्हणतात. तर त्यांचं एक कादंबरी आहे जे की जान्हवी नावाची, खूपदा परीक्षेला आलं. आणि कृष्णाजी केशव दामले यांना एक महत्त्वाचं म्हणजे काय, आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणतात. लक्षात असू द्या, लिहून घ्या, काव्याचे जनक त्यांना म्हणतात. आणि त्यांच्या बाबतीत एक आहे महत्त्वाचं म्हणजे काय, त्यांना काय म्हणतात, केशवसूत सुद्धा म्हटलं जातं. खूप सारे विद्यार्थी किंवा महिला वगैरे कन्फ्यूज असतात की केशवसूत कोण, केशव कुमार कोण, याच्यामध्ये कन्फ्युजन असतात. तर लक्षात असू द्या, कृष्णाजी केशव दामले त्यांचं पूर्ण नाव आहे, त्यांना केशवसूत वगैरे ह्या टोपण नावाने ओळखतात. त्यानंतर महाराष्ट्रात सेवा सदनची स्थापना वगैरे कोणी केली? तर महाराष्ट्रामध्ये सेवा सदनची स्थापना या ठिकाणी कोणी केली? रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. अजून एक भारतामध्ये सेवा सदन आहे, त्यांची वेगळे अटहरी असं काहीतरी त्यांचं नाव आहे, अलहरी किंवा अटहरी असं काहीतरी आहे, ते तुम्ही गुगलवर सर्च करून घ्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पंडिता रमाबाई यांनी काय केलं? शारदा सदनची स्थापना वगैरे केलेली आहे. शारदा सदनची
ची स्थापना केलेली आहे. कधी वगैरे केली असा प्रश्न आला तर 1880 म्हणजेच काय 1889 साली त्यांनी स्थापना केलेली आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा खूप मोठं मोलाचं कार्य. लोकमान्य टिळक यांना असंतोषाचे जनक वगैरे म्हणतात आणि ते मराठा वगैरे केसरीचे संपादक वगैरे होते, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, सुबोध रत्नाकर नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर सुबोध रत्नाकर नावाचा जो ग्रंथ आहे तो सावित्रीबाई फुले यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यांच्यासोबत एक कविता संग्रह सुद्धा आहे जो की काव्य फुले नावाचा आहे बरं, ज्यावर प्रश्न पडू शकतो. त्यानंतर आता आपण पाहिलं रमाबाई रानडे यांच्याबद्दल माहिती आपण पाहिली. त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले यांची खूप सारे ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये गुलामगिरी येतं, हे लिहित नाही, फक्त कानावर टाकतो. गुलामगिरी आहे, शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म, इशारा नावाचा ग्रंथ आहे. तर ही सगळी ग्रंथ वगैरे लक्षात असू द्या. आणि एक विशेष म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म, जे की मरणोत्तर प्रकाशित झालेला आहे. आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं, पहिलं महिला विद्यापीठ काढलं आपल्या भारतातलं, लक्षात असू द्या. पहिलं महिला विद्यापीठ हे जे आहे ते त्यांनी काढलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे, जे की नाथीबाई ठाकरसी या नावानं सुरू केलं, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सध्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे किंवा 2011च्या जनगणनेनुसार, जवळपास 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सध्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? तर 929 स्त्री पुरुष प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, भारताच्या वगैरे. आणि भारताच्या बाबतीत जर विचार केला, भारत, लक्षात असू द्या, भारताच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी किती आहे, 943 एवढ्या स्त्रिया या 1000 पुरुषामागे आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 929 आहेत. सर्वात जास्त जर विचार केला, सर्वात जास्त स्त्रियांचं प्रमाण कोणत्या राज्यात आहे? केरळमध्ये आहे. केरळमध्ये किती स्त्रियांचं पुरुषांचं प्रमाण आहे? तर 1000मागे 1084 म्हणजे 84 अतिरिक्त आहेत. आणि सर्वात कमी वगैरे जर विचार केला तर कोणतं आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुषाचं प्रमाण वगैरे आहे, ज्याच्यामध्ये 877 स्त्रिया 1000 पुरुषांमागे आहेत. आणि तुम्हाला काय सांगत आहे हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि तुमच्याबद्दल ही माहिती म्हणजे जास्तीत जास्त कलेक्ट करा. आणि त्यानंतर जे आहे ते महत्त्वाचं सगळ्यांना माहीत असेल, सर्वात साक्षर राज्य किती आहे? केरळ वगैरे आहे. सर्वात कमी कोणतं आहे? बिहार आहे. आणि आपल्या याच्यामध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण वगैरे जर विचार केला तर 72 एवढं काही आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण वगैरे आहे. लिहून घ्या सगळे डॉट, नोट टू नोट पॉईंट आऊट काढत जा, लिहून घेत जा. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली गेली? तर लक्षात असू द्या, आत्ता सध्याला रिसेंटमध्ये काय झालं, विजया किशोर राहटकर यांना या ठिकाणी किंवा या महिला ज्या आहेत त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षस्थानी सध्या विराजमान किंवा नियुक्ती वगैरे करण्यात आलेली आहेत. आणि पहिली वगैरे जर विचार केला तर पहिली जी आहे ती सुश्री जननी पटनायक ह्या ज्या महिला आहेत तर यांची नियुक्ती वगैरे करण्यात आलेली आहे. कुठे? त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पहिली म्हणून. तर लक्षात असू द्या, लिहून घ्या, महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. त्यानंतर तुम्हाला एवढंच करायचं आहे होमवर्कमध्ये की राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली, त्याच्यावर नियुक्ती कोण करत असतो, शपथ वगैरे कोण देतो, हे सगळं तुम्हाला काढावं लागणार आहे. थोडं तुम्ही करत जा. त्यानंतर मानवी शरीरातील तापमान वगैरे नियंत्रण ठेवण्याचं कार्य कोण करतं? तर मानवी शरीरामध्ये तापमान नियंत्रण ठेवण्याचं कार्य कोणतं करतं? तर मेंदू करत असतो. मेंदूमध्ये एक घटक असतो हायपोथॅलमस म्हणायचा, हे आपण आय थिंक कव्हर केलेलं आहे. हायपोथॅलमस म्हणायचा हा एक इंद्रिय असतं. आणि तुम्हाला एक सांगतो महत्त्वाचं म्हणजे काय, कधीही तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जात नाही. आता समजा या ठिकाणी आपण पाहिलं हायपोथॅलमस हे शरीराचं तापमान नियंत्रित करत असतं, परंतु हा जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर हा कशामध्ये असतो? हा मेंदू या घटकामध्ये असतो. त्यामुळे अशी डीप स्टडी तुम्हाला करणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे करा, तुम्हाला मी वारंवार सांगत आहे. आता पहा, महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर हा जो आहे तो 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर विचार केला तर लक्षात असू द्या, हे सर्वात जास्त विचार केला तर रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा आपल्या
कशामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला वगैरे लागून आहे जर विचार केला तर कोणता आहे? गुजरात. आणि महत्त्वाचं काय? कच्छचे रण ज्याला आपण म्हणतो पांढरे वाळवंट, ते याच गुजरातचा भाग वगैरे आहे. लक्षात असू द्या, लिहून घ्या. आणि आपल्या भारताची सगळी सीमा जर विचार केला, ज्याच्यामध्ये भूसीमा, समुद्रसीमा, तर एकूण किती आहे? 15,200 किलोमीटर एवढी जी आहे ती आपली एकूण सीमा आहे. यातली सर्वात जास्त कोणत्या देशाला लागून आहे? तर बांगलादेशला सर्वात जास्त आपली सीमा लागून आहे. तर लिहून घ्या. हे प्रश्न सोपे वाटतात परंतु परीक्षेमध्ये खूप कन्फ्युजनमध्ये टाकत असतात. जननी शिशु कार्यक्रमाची सुरुवात वगैरे कधी झाली हा प्रश्न तुम्ही नक्की कमेंट करा. तुमच्यासाठी मी वर सोडलेलाच आहे ऑलरेडी. या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या सिरीजमध्ये सांगेन, डोंट वरी. पण वरच्या झोपरच्या नावाच्या कादंबरीचे लिखाण वगैरे कोणी लिहिली अवश्य कमेंट करा. आणि ज्यांना ज्यांना PDF वगैरे हवे असेल त्यांनी काय करा, खाली नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याशी संपर्क साधा. त्या ठिकाणी सगळी माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. बाकी भेटूयात. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. काही डाऊट असतील अवश्य कळवा. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपला आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.